श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, गणेशोत्सवानंतर आता लवकरच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. 3 ऑक्टोबर वार गुरुवार 2024 रोजी नवरात्रोत्सव सुरू होत आहे. हा संपूर्ण 10 दिवस चालणारा उत्सव आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या राज्यात घटस्थापना करून हा सण साजरा करतात. घरोघरी घट बसवले जातात. मातीत अनेक बीज पेरले जातात. हे बीज कोवळ्या कोंबांनी देवघरातील घटात जन्म घेतात. हेच देवीच्या शक्तीचे प्रतीक म्हणून मानले जाते आणि त्याचे पूजन करतात. नवरात्र सण वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो. त्यामध्ये शारदीय नवरात्र हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रचा सण साजरा केला जातो. तर यामध्ये 9 देवीच्या रूपांची पूजा केली जाते. यामध्ये घटस्थापना केली जाते. अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. 9 दिवस विविध पूजेनंतर देवींचे 10व्या दिवशी दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन करून दसरा साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या 9 दिवसांमध्ये शास्त्रांमध्ये काही नियम देखील सांगण्यात आले आहेत. त्याचे पालन करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास या चुकांमुळे देवी नाराज होऊ शकते आणि त्यामुळे नवरात्रीचे व्रत जे आपण करतो त्याचे आपल्याला इच्छित फळ मिळत नाही. तर कोणत्या आहेत या चुका ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत किंवा नवरात्र काळामध्ये टाळायच्या आहेत त्या आता आपण पाहूया. नवरात्रात चुकूनही नखे कापू नका किंवा केस कापू नका. केस कापणे किंवा नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधी कराव्यात. अन्यथा त्यांचा तुमच्या जीवनावर अशुभ परिणाम होऊ शकतो. नवरात्रीमध्ये चामड्यांच्या वस्तूचा अजिबात वापर करायचा नाही किंवा चामड्याच्या वस्तू देखील विकत घ्यायचा नाही. तसेच पुरुष मंडळींनी बेल्ट, वॉलेट यासारख्या चामडी वस्तू वापरू नये. पायामध्ये चामडी वाहन म्हणजे चप्पल देखील वापरू नये. हेच नवरात्रामध्ये पायामध्ये चप्पल न घालण्याचं कारण सांगितलं जातं. नवरात्रीच्या 9 दिवसात पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे 9 दिवसामध्ये मांसाहार अजिबात करायचा नाही. तसेच मांस कधी घरीसुद्धा आणले जाता कामा नये. तसेच कांदा आणि लसूण खाण्यास देखील वर्ज्य आहे. सात्विक अन्नाचाच नैवेद्य देवीला देणे महत्त्वाचे मानले जाते. नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये. या काळात लिंबू कापणे हे यज्ञासारखे मानले जाते. त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा कापू देखील नका. नवरात्रीमध्ये लिंबाचे लोणचे देखील खाणे टाळावे. अशा प्रकारे या ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्या लक्षातही येत नाहीत त्या आवर्जून कटाक्षाने पाळाव्यात. यामुळे देवी मातेचे अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आता यानंतर नवरात्रीच्या उपवासामध्ये कोणते पदार्थ खावेत, कोणते खाऊ नये याबद्दलची देखील माहिती पाहणार आहोत. तर बघा, नवरात्रीच्या उपवासातही अनेक प्रकार आहेत. काही लोक या 9 दिवसात फक्त पाणी घेतात, तर काही लोक फळे खातात आणि काही लोक दिवसातून 1 वेळ खातात. शिंगाड्याचे पकोडे, साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी या नवरात्रीच्या काही लोकप्रिय पाककृती आहेत. आता बघा, उपवासाचे सर्व नियम आहेत जे तुम्हाला माहीत असले पाहिजे. जर तुम्ही उपवास करताय तर या नियमांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. काही लोक नवरात्राच्या उपवासामध्ये बहुतेक लोक भाज्या खातात, जसे की बटाटा, रताळे, अरबी, कचलू, सुरण, काकडी, गाजर हे पदार्थ सेवन करतात. नवरात्रीच्या उपवासामध्ये गहू आणि तांदूळ यांसारख्या नियमित धान्य खाण्याला परवानगी नाही. त्यामुळे याच्यामध्ये शिंगाड्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ खावे. खिचडी, ढोकळा किंवा खीर बनवताना तांदळाऐवजी वरवीचा तांदळाचा वापर करू शकता. साबुदाणा हे नवरात्रीतील आणखी एक प्रमुख अन्न आहे जे खीर, वडे आणि पापड बनवण्यासाठी वापरले जाते. तर साबुदाणा तुम्ही खाऊ शकता. नवरात्रीच्या उपवासात तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकता. काही भाविक हे 9 दिवस फक्त फळे आणि दूध पिऊन उपवास करतात. त्यामुळे दररोज ताजी फळे खावी. नवरात्रीच्या उपवासामध्ये सामान्य मीठ वापर
वापरत नाहीत. नवरात्रीच्या काळात स्वयंपाकासाठी पर्याय म्हणून रॉक मीठ किंवा सेंधव मीठ वापरले जाते. मसाल्यांमध्ये तुम्ही जिरा पावडर, काळी मिरी पावडर, वेलची पावडर, लवंग, काळी मिरी, कोरडे डाळिंब, कोकम, चिंच आणि जायफळ वापरू शकता किंवा लोक ताजी कोथिंबीर, लाल मिरची पावडर, सुक्या कैरीची पावडर, चाट मसाला इत्यादींचा देखील वापर करतात. पण प्रत्येकाच्या आपल्या आपल्या नियमानुसार प्रत्येकजण जे नियम आहेत त्यानुसार पदार्थ सेवन करत असतात. तर नवरात्रीच्या उपवासामध्ये कोणते पदार्थ टाळावेत याबद्दल आपण माहिती घेऊया. तर नवरात्रामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकजण आपल्या नियमानुसार पदार्थ खात असतो. त्याचप्रमाणे उपवासाच्या खिचडीमध्ये किंवा भगर यामध्ये तुम्ही गरम मसाला वापरू शकत नाही का, तर त्याच्यामध्ये हळद असते, विविध प्रकारचे मसाले असतात आणि हे चुकूनही हळद आणि गरम मसाला याचा खिचडीमध्ये वापर केलेला नसावा. तसेच जिरेपूड देखील टाळली जाते. आता मगाशी मी सांगितलं त्याच्यामध्ये काही लोक हे मसाल्याचे पदार्थ खातात, काही भाज्या खातात, काही पदार्थ जे आहेत जे खायचे नाहीत ते खातात. पण आमच्याकडे तर या नियमानुसार मसाले, गरम मसाले, हळद हे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. आता धान्यामध्ये नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये उपवास करताना आपल्याकडे गहू, तांदूळ, बेसन, कॉर्नफ्लॉवर, रवा यांसारखा समावेश जो असतो तो केला जातो जेवणात, तो करायचा नसतो. उपवासाच्या दिवसामध्ये हे पूर्णपणे आहारातून काढून टाकायचं. तसेच नाचणी, बाजरी, ज्वारीचं पीठ हे देखील जे आहे यांची भाकरी देखील आपल्याला खायची नाही. त्याऐवजी तुम्ही शिंगाड्याचे पीठ किंवा राजगिऱ्याचे पीठ, साबुदाण्याचे पीठ याची भाकरी बनवू शकता. तसेच नवरात्राच्या उपवासामध्ये कांदा, लसूण पूर्णपणे वर्ज्य आहे. तसेच सफेद मीठ देखील उपवासामध्ये वापरले जात नाही. यासाठी तुम्हाला सेंधव मिठाचा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण नवरात्रीचा उपवास केला आहे, व्रत पकडले, अशा वेळी मांसाहार, दारू हे देखील वर्ज्य मानले जाते. कोणीही अंडी, मांसाहार याचे चुकूनही सेवन करू नका. असे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. तसेच दारूचे सेवन देखील करू नका, कारण नवरात्रीच्या दिवसामध्ये अशा गोष्टींचे सेवन करणे म्हणजे पाप मानले जाते. त्यामुळे अशा गोष्टींचे सेवन करून तुम्ही पापाचे धणी होऊ नका. तर अशा प्रकारे आपण उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ खाऊ नये किंवा कोणत्या चुका करू नये याबद्दलची माहिती घेतली. तसेच आता पुढे आपण उपवास सोडताना हा जो नवरात्रीचा आपण 9 दिवसाचे उपवास केलेले आहे, व्रत केलेले आहे, ते सोडताना कोणता पदार्थ खाल्ला पाहिजे तरच उपवास पूर्ण होतो याबद्दलची देखील माहिती पाहणार आहोत. बघा, प्रत्येकाच्या भागाच्या पद्धतीनुसार हा उपवास सोडला जातो. काही जणांकडे असे म्हटले जाते की कडाकणी धपाट्यांची माळ घटाला बांधली की उपवास सुटले. परंतु आमच्या भागामध्ये दसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देवीला अर्पण करून मगच उपवास सोडला जातो. पण त्यावेळी पुरणपोळी खाण्याच्या अगोदर जी आपण कडाकणी धपाट्याची जो नैवेद्य देवीला अर्पण केलेला असतो त्यातले थोडेसे कडाकणी आणि धपाटे, उसळ ही ठेवलेली असते, तर ते पहिल्यांदा खाऊन मगच पुरणपोळी खाऊन आमच्याकडे हा उपवास सोडला जातो. अशा प्रकारे नवरात्राचा 9 दिवसाच्या उपवासाची सांगता केली जाते आणि मनोभावे देवीची 9 दिवस पूजा अर्चा उपासना करून उपवास करून नवरात्र पार पाडले जाते. अशा प्रकारे नवरात्रामध्ये विविध प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात, खाल्ले जात नाहीत, काही चुका केल्या जात नाहीत, कोणत्या चुका करत नाहीत याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा. त्यामुळे अशी छान छान माहिती आणि असेच नोटिफिकेशन व्हिडिओचे तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया आणि अशा छानशा व्हिडिओवरती किंवा माहितीवरती पुन्हा उद्या नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.